सी व्होटर्सच्या सर्व्हेनुसार सर्वाधिक 35% लोकांची विश्वासार्ह नेते म्हणून फडणवीसांना पसंती, 17% लोकांना शिंदेंवर तर उद्धव ठाकरेंवर 14% लोकांचा विश्वास। महाराष्ट्रासाठी सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या पक्षात भाजप अव्वल, सी व्होटर्सकडून सर्वेक्षण तर भाजपला 35%, काँग्रेसला 21% तर शिवसेनेला 12% लोकांची पसंती। मुंबईतील मेट्रो नेटवर्क, कोस्टल रोड यांसारख्या प्रकल्पांना सरासरी 35% लोकांची पसंती, मुंबईतील भविष्यातील गरजांची प्रकल्प सुसंगत असल्याचं लोकांचं मत, सी व्होटर्सचा सर्व्हे। मिलिंद नार्वेकरांकडून मुख्यमंत्री फडणवीसांचं अभिनंदन, महायुतीच्या वर्षपूर्तीनंतर नार्वेकरांकडून फडणवीसांचा फोटो ट्विट, एकीकडे विरोधकांची टीका सुरू असताना दुसरीकडे नार्वेकरांकडून शुभेच्छा। वांद्र्यानंतर वरळीमध्ये भाजप ठाकरे सेनेत कामगार युनियनवरून राडा, सेंट रेजिस हॉटेलमध्ये पोलिसांकडून कार्यकर्त्यांना रोखण्याचा प्रयत्न, हॉटेलमध्ये नियमबाह्य पद्धतीने संघटना नोंद झाल्याचा आरोप। इंडिगोनं फ्लाइट्स रद्द केल्यानं इतर विमान कंपन्यांची मनमानी, मुंबई ते पुणे प्रवासासाठी तब्बल 61,000 रुपयांचा प्रवाशांवर भुर्दंड, मुंबईहून थायलंडसाठी 15 ते 30,000 रुपये भाडे असताना प्रवाशांची लूट। निवडणुकीनंतर सगळं विसरायचं असतं, कणकवली नगर परिषदेतील शिवसेना भाजप वादावर रवींद्र चव्हाणांची प्रतिक्रिया, निलेश राणेंच्या स्टिंग ऑपरेशनचा वाद मिटणार का याकडे लक्ष। मुंबईत भाजपचा महापौर बसल्यावरती सर्वांची कॉलर टाईट होईल, राज्यातील इतर पक्षही फडणवीसांच्या इशाऱ्यानेच चालतात, मंगलप्रभात लोढांचं खळबळजनक वक्तव्य। अमित शहा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, फडणवीस केवळ रबर स्टॅम्प म्हणून काम करतात, हर्षवर्धन सपकाळांची फडणवीसांवर टीका, फडणवीसांचा पुन्हा दरिंद्रा, जल्लाद आणि गजनी असा उल्लेख। राष्ट्रवादीचे माजी आमदार रमेश कदम यांच्यावरती मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामध्ये आरोप निश्चिती, मुंबई सत्र न्यायालयाचा झटका, अण्णाभाऊ साठे महामंडळातील 300 कोटींच्या कथित गैरव्यवहार प्रकरणी ठप्प। झाडांना हात लावू देणार नाही, कुंभमेळा नाही झाला तरीही चालेल, ही शिवसेनेची भूमिका विक्षिप्त आहे, गिरीश महाजन यांची मित्रपक्षांवरच टीका, तर राजकीय पोळी भाजणारे तोंडघशी पडतील, महाजनांचं वक्तव्य। नाशिकच्या तपोवनातील वृक्षतोडी विरोधात जनहित याचिका दाखल, मनसेचे शहर उपाध्यक्ष नितीन पंडित यांच्याकडून याचिका, वृक्षतोडीला बेक लागणार का याकडे सर्वांचं लक्ष।